पुण्यातील नवले पूल आणि अपघात हे एक समीकरण बनल्याचं पाहायला मिळतंय। मागच्या अनेक दिवसांपासून वर्षांपासून पुण्यातल्या नवले पुलावर अपघात होतात। अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चर्चा होतात। त्या चर्चांनंतर प्रत्यक्षात मात्र काहीच होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। आपण काही रहिवाशांशी बोलणार आहोत, स्थानिकांशी खरं तर बोलणार आहोत। जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अपघाताची समस्या जी आहे ती भेडसावत असते। काय सांगाल रहिवासी म्हणून, काय काय उपाययोजना केल्या पाहिजे? नाही, उपाययोजना तर सरकारने करायलाच हव्या, कारण की असे विनाकारण मनुष्यांचे डेथ होते आणि भीषण अपघात होतात। मुळात हा जो तीव्र उतार आहे याच्यावरती सरकारने काहीतरी काम करायला हवं आणि वर्षानुवर्ष ॲक्सिडेंट होतच असतात, पण मग ह्याच्यावरती उपाय करणार कोण? किंवा आत्ता जे सरकार आहे हे फक्त आश्वासनं देतात आणि विनाकारण नागरिकांचे बळी जातात। बरं, सरकारही आपलं आहे, पालकमंत्री अजितदादाही आपले, सगळे आपले, पण मग ह्या रस्त्यांकडे प्रामुख्याने लक्ष कोण देणार? किंवा हे जे मोठे कंटेनर जे आहेत, पहिले हे रात्री 8 नंतर चालू व्हायचे तर सकाळी मॉर्निंगपर्यंत 8पर्यंत असायचे, पण हे आता दिवसभर चालू असतात। ह्याच्यावरती कुठेतरी बंधनं आले पाहिजे। मोठे मोठे कंटेनर जे आहेत, आता आपण म्हणतो की ब्रेक फेल झाले किंवा काय झाले, वरती स्पीडोमीटर आहे, 60चं स्पीड लिमिट दिले आहे, पण जेव्हा ते क्रॉस करतो आपण स्वामीनारायण मंदिर, त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात गाड्या फास्ट चालू असतात आणि सर्वसामान्य म्हणजे जे नोकरीवाले वर्ग आहे किंवा इतरत्र वर्ग आहे हे टू व्हीलरवरती प्रवास करत असतात। यांच्याही जीविताला खूप मोठा धोका आहे या मोठ्या गाड्यांपासून। इथे काहीतरी यांनी लवकरात लवकर उपाययोजना करायला हव्यात। निश्चितच तुम्ही काय सांगाल दादा? खरं तर पुण्यातल्या नवले पुलावर हा अपघात जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। जसं त्यांनी सांगितलं की तीव्र उतार जो आहे या उतारासाठी काम केलं पाहिजे किंवा अवजड वाहनं जी आहेत त्यांच्यावर कुठेतरी बंधनं आली पाहिजेत, काय सांगाल? याच्यावर लवकरात लवकर गव्हर्नमेंट नाही काहीतरी निर्णय घेऊन बाबा याच्या अपघात कसा नाही होता, याचे योग्य ते रोड कसा लोकांसाठी व्यवस्थित विना अपघाती होईल याची काळजी घेतली पाहिजे सरकारनं। आणि दुसरं म्हणजे हेवी व्हेकल आहे हे सिटीत टायमिंगनुसार चालवावं अशी आमची अपेक्षा आहे। अपघात झाल्यानंतर चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर होतात, म्हणजे हा आता शेवटचाच अपघात असेल असा राणा भीमदेवी थाटामध्ये सांगितलं जातं, मात्र प्रत्यक्षात मात्र काहीच उपाययोजना होत नाहीत। आता तरी सरकारने काय उपाययोजना कराव्यात, काय सांगाल? कोणतेही सरकार असू दे, गेली इतकी वर्ष झाली हा इथला एक ज्वलंत प्रश्न आहे। माझं मत आहे की हा फक्त एक आर्थिक किंवा एक सामाजिक बाब नसून हा लोकांच्या जीवनाशी खेळला गेलेला एक खेळ इथं चालू आहे, असं याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून हा आता ब्रिज सर्वत्र प्रसिद्ध होतो आहे। स्वर्गाचं एकदम जवळचं गेट कोणतं जर असेल तर त्याला आता नवले ब्रिज म्हणून मान्यता देता यावी, यासाठी आता सरकारकडे अर्ज करायला काहीच हरकत नाही। दुसरा मुद्दा असा की गेली इतकी वर्ष झाली आता हा हायवे इथे चालू आहे। हायवेच्या साईडला 2 लोकल रोड असायला हवे, त्याच्या पुढे आपण जर गेलात वारजे साईडला वगैरे तर तिकडे 2 लोकल रोड आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिक डायव्हर्ट होतं, ज्यांना खालती जायचं ते लोक डायव्हर्ट होतात, ट्रॅफिक हायवेचं कमी होतं। पण हे असं असताना सुद्धा इकडच्या लोकल रोड पर्यंत आतापर्यंत कुणीही लक्ष दिलं गेलेलं नाही। अजून किती जणांचे प्राण गेल्यानंतर सरकारचं डोकं ठिकाणावरती येणार आहे, असं हा आमचा प्रश्न आहे सरकारसमोर। दुसरा मुद्दा असा, इथून आपण जर उभारून बघितलं तर समोर नवले ब्रिजचा स्टार्टिंग आहे, तिकडे चढ आहे, तर इकडे चढ आहे, पाठीमागे उतार आहे। हा मधला जो गॅप आहे हा इझिली इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भरून निघू शकतो। एवढं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम इथं पेंडिंग असताना फक्त ड्रायव्हर आणि गाडी यांच्यावरती दोष ठेवून बोट दाखवणं हे कितपत योग्य आहे? इथलं इन्फ्रास्ट्रक्चर हे सदोषच आहे, ते जोपर्यंत निर्दोष होत नाही तोपर्यंत लोकांच्यावरती आणि गाडींच्यावरती आरोप आणि त्यांच्यावरती सगळं ढकलून हा मुद्दा सुटणार नाही। आता तो ड्रायव्हर नाही, तिथले लोक नाहीत, त्यांच्या जीवाशी हा काही जो खेळ चाललेला आहे तो कृपया सरकारने, आणि हा नॅशनल हायवे असल्यामुळं जे आपले नॅशनल हायवे ऑथॉरिटी सगळ्या केंद्र सरकार नितीन गडकरी बसलेले आहेत त्यांनी किमान एकदा यावं। इथला जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना आतापर्यंत येऊन इथं कधीतरी भेट दिलेली आहे का? एवढ्या जे काही इथं प्रॉब्लेम्स होत आहेत त्यांनी एकदा तरी भेट दिलेली आहे का? तर या सर्व गोष्टींची त्यांनी दखल घेतली पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे। निश्चितच जर आपण पाहिलं तर दादा तुम्ही काय सांगा? तुम्ही तर एकंदरीतच जर आपण पाहिलं तर स्थानिकांकडून सुद्धा तीव्र आक्रोश जो आहे तो व्यक्त करण्यात आला। खरं तर केवळ चर्चा न करता, कागदावरच्या चर्चा न करता प्रत्यक्ष उपाययोजना ज्या आहेत ते केल्या जाव्यात। अवजड वाहनं जी आहेत, अगदी कंटेनर सारखी वाहनं जी आहेत त्या वाहनांना सुद्धा एक वेळेचं टाइम लिमिट जे आहे ते ठरवून देणं
गरजेचं आहे. त्या वेळामध्येच अगदी रात्री उशिरा आणि सकाळी लवकरपर्यंत ही सगळी वाहनं जर सोडली गेली किंवा या ठिकाणचा उतार जो आहे तो कमी केला गेला, NHAI प्रत्यक्षामध्ये केवळ AC मध्ये बसून स्ट्रक्चर तयार न करता ग्राउंडवर उतरून जर स्ट्रक्चर तयार केलं तर निश्चितपणे या नवले पुलावरच्या अपघातांना अटकाव जो आहे तो घालता येऊ शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, नवले पूल, पुणे.